सगळेजण आपापल्या कामात होते. मुलं शाळेत जात होती. आजोबा मात्र माझ्या बाजूलाच अंगणात फेऱ्या मारत होते आणि माझ्या मनात विचार सुरू होता, आज जावं का वॉटरफॉलला? फक्त मी आणि निसर्ग. हा विचार झोका घेता घेता माझ्या डोक्यात लईत फिरत होता. चला तर मग माझ्याबरोबर माझ्याच घराजवळच्या त्या सुंदर वॉटरफॉलवर. आता आपण निघालो आहोत वॉटरफॉलकडे. पण आधी मी तुम्हाला धरणाच्या वरती घेऊन जाते आणि वरून संपूर्ण आजूबाजूचं सुंदर दृश्य दाखवते. या रस्त्याचा फारसा वापर होत नाही, म्हणूनच कदाचित या रस्त्यावरही जसा फुलांचा सडा पडतो अगदी तसाच हा सुंदर पानांचा सडा पडलेला आहे. या हिरव्यागार झाडीमधून या पानांनी सजवलेल्या रस्त्यावरून जाताना मनही अगदी हिरवगार होऊन जातं. हा वॉटरफॉल खूपच सुंदर आहे. आणि हो, जर तुम्ही इथे लांज्यातून स्वतःच्या वाहनाने येत असाल तर साधारण 11 किलोमीटरच अंतर आहे आणि इथे पोचायला फक्त 25 ते 30 मिनिटं लागतात. रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. आता आपण धरणाच्या अगदी वरती आलो आहोत. हा धरणाचा आतला भाग आहे आणि अजून सध्या धरणात पाण्याचं प्रमाण फारच कमी आहे. पण तरीसुद्धा हा वेरवली वॉटरफॉल वर्षभर वाहत असतो. चला आता आपण धरणाच्या त्या टोकापर्यंत जाऊया, जिथून जर हे धरण पूर्ण भरलं तर इथून एकदम खोर्निंको वॉटरफॉल सारखा वॉटरफॉल तयार होईल. आता आपण पोहोचलो आहोत धरणाच्या टोकाला. हा वेरवली धबधबा इथून पूर्ण भरून वाहताना पाहायची मला खूपच आतुरता आहे. आशा करते लवकरच हा धबधबा तुडुंब भरून वाहताना मला पाहायला मिळेल. आणि असं झालं की आमच्या या वेरवली गावचं पर्यटनही खूप वाढेल. चला आता आपण जाऊया धबधब्याकडे. आणि हो, हा धबधबा माझ्या घरापासून अगदी 5 मिनिटांवर आहे. माझ्या घरापासून खोर्निंको धबधबा 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि बेनीतेला 20 मिनिटांवर. सवतकडा धबधबा, माचाळ, मार्लेश्वर, दूधपापेश्वर, 7 रांजण हे सगळे टुरिस्ट स्पॉट माझ्या घरापासून फक्त 1 ते 1.5 तासांच्या अंतरावर आहेत. किती सुंदर आहे ना तो ब्रिज. अगदी जमिनीवर एखादं पैंजण ठेवल्यासारखं वाटतंय. चला आता मी तुम्हाला त्या सुंदर ब्रिजवर घेऊन जाते. आणि हा आहे आमचा वेरवली वॉटरफॉल. चला आता आपण त्या धबधब्याच्या थोडं जवळ जाऊ. हा वॉटरफॉल खूप डीप आहे
आणि इथे अलर्ट पण दिला आहे, म्हणून वॉटरफॉल खाली जाऊन आंघोळ करू नका. पाणी खूपच थंड आहे आणि हे दगड थोडेसे धारदार आहेत. इथे चालताना जरा सांभाळूनच चाला. अंगावर येणारे हे पाण्याचे तुषार इतके सुंदर क्षण होते की मी थोडा वेळ तिथेच बसून राहिले आणि जणू हा धबधबा माझ्यासाठीच वाहत आहे असं मला वाटत होतं. या धबधब्याचे एक खास वैशिष्ट्य सांगू का? इथे क्राऊड कमी असतो आणि असं वाटतं की हा आपला पर्सनल वॉटरफॉल आहे. बराच वेळ इथे मन भरून मजा केल्यावर आम्ही परतीला निघालो आणि वाटेत आम्हाला हा क्यूट बैल मिळाला. या सुंदर पैंजण ब्रिज जवळ सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता. इथे खूपच सेफ आहे. हाही इथे आंघोळीला आला होता. तुम्हालाही आवडली असेल ना ही माझी छोटीशी निसर्ग भेट? पुन्हा भेटूच एका नवीन ठिकाणी एका नवीन अनुभवासह. तोवर बाय. आणि हो, निसर्गाशी नातं जपायला विसरू नका. हळूचं पान मर्क्युरी सारखं त्याचं पाणी पडलं आणि ते असं आलं आणि गेलं. मुद्दाम नाही केलं. आता थांब दाखवतो. आता पाणी कुठून आणणार? तुझ्याकडे पाण्याची आणि समोर तू बघताय तो आहे तेरावळी वॉटरफॉल. घेऊन जायचं कसं वाटलं? टोकेदार